हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅलो, हाय गाईज, वेलकम टू सौजस ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहोत स्मॉल ट्रिपला. जी ट्रिप मी प्लॅन केली आहे माझ्या नवऱ्यासाठी, विथ नवरा, कारण की मी एकटीच काही प्लॅन नाही करू शकणार. सो त्याचा बड्डे आहे. सो बड्डेचं प्लॅनिंग म्हणून आम्ही आज कुठेतरी छान, लग्नानंतरचा पहिलाच बड्डे थोडा स्पेशल करावा म्हणून आज आम्ही चाललो आहोत बाहेर आउटिंगला, नाईट आउटला. सो लेट्स सी माझं प्लॅनिंग सक्सेसफुल होतं आहे का फ्लॉप होतं आहे तुम्हाला कळेलच, कारण की स्टार्ट तर झाला. बारिश तो ऑलरेडी आ गई है, अब आगे का देखते हैं. जस्ट वेट एंड वॉच. सो वरुण देवता ने हम पे दया करके उसका चमत्कार दिखाया है. ये देख, गुड डे. ट्रॅव्हल करता करता थोडी भूक लागली तर म्हटलं चला मटकी भेळचा आस्वाद घेता घेता जरा जास्तच लेट झाला. सो मग म्हटलं चलो आगे बढ़ते असं म्हणत आम्ही पुढे निघालो आणि अंधारातच प्रवास करता करता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो, जे की हौसाईत लेक रिसॉर्ट, जे आमचं ऑलवेज फेवरेट आहे. आणि मग तिथे वेलकम करण्यासाठी 2 मनीमाऊ आले होते. मनीमाऊने आमचं वेलकम केलं. मग आम्ही मस्तपैकी रेडी झालो फॉर बर्थडे सेलिब्रेशन. आणि मग म्हणालो चला सेलिब्रेशनला बाहेर जाऊ. तर बघताच क्षणी आम्हाला पौर्णिमेचा चंद्र दिसला. म्हटलं मग चला पौर्णिमेचा चंद्र आणि माझा चंद्र दोघांसोबत छान क्लिप घेतली आणि मग पुढे निघालो. मग आम्ही मस्तपैकी डिनर केलं, टाईम स्पेंड केला, म्युझिक एन्जॉय केलं आणि 12:30 वाजता म्हटलं चला केक कटिंग करू. माझ्या नवऱ्याचा बर्थडे सेलिब्रेशन केला. त्याची खुशी बघून मी खुश झाले, त्याची स्माईल बघून मला छान वाटलं. माझ्या चेहऱ्यावर जास्त स्माईल आहे आणि ही हॅप्पी, सो मी हॅप्पी, दॅट्स इट. अशा प्रकारे त्याने मला केक चारला. मी एक गँग होती, त्यातला एक दादा आला आणि म्हणाला मी तुमचे क्लिक्स काढतो. मग त्याने आमचे व्हिडिओज काढले आणि मग मस्तपैकी आम्ही सेलिब्रेशन करून टाईम स्पेंड केला. तिथे लॉनमध्ये फिरलो, छान वाटलं. हे गुड मॉर्निंग, कुठे पळतंय म्याव. रूम सोबत आम्हाला हे 2 मांजरं पण गिफ्ट आलीत वाटतं कंपनी द्यायला. ह्यांचे चार्जेस आम्ही नाही देणार बाबा. बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. थँक्यू डिअर. सो अशा प्रकारे जो की स्मॉल ट्रिप मी प्लॅन केलेला तो सक्सेसफुल झाला. थँक्स फॉर वॉचिंग.